एप्रिल महिन्याचा निधी जमा व्हायला आता सुरुवात झालेली आहे। एप्रिल महिन्याचा हप्ता यायला सुरुवात झालेली आहे। लाडकी बहीण योजना आता 1500 रुपये सुरू आहेत। जित दादांनी काल सांगितलेलं आहे। पहिलं गडचिरोलीला सुरू केलंय, चंद्रपूरला सुरू केलंय, परवा भी रत्नागिरी, आपण आता शिर्डीला करतोय, छत्रपती संभाजीनगर, बीड आणि नांदेड तिथंही करायचा आमचा मानस आहे। मला आले आत्ताच आले आणि छान आले पैसे खात्यात। आता तर नाही पण येतीलच उद्यापर्यंत। मग आलेच पैसे? हो सकाळी आले खात्यात। हो आले आमचे पैसे। महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। बहिणींना मेसेज यायला सुरुवात झाली। लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता वाटप सुरू झालेला आहे। अतिशय आनंदाची बातमी, बहिणींना 10वा हप्ता वाटप सुरू झालेला आहे। तुम्ही मेसेज सुद्धा पाहू शकता। लाडक्या बहिणींना 10वा हप्ता वाटप सुरू झाला, मेसेज यायला सुरुवात झालेली आहे। इथं मेसेज पाहू शकता। आणि जसे कालपासून पैसे वाटप सुरू झाले आणि बँकांमध्ये प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळते। ठीक आहे, आपल्या मिनी ब्रँच असू द्या, कुठल्याही प्रकारचं बँक असू द्या, स्टेट बँक ऑफ इंडिया, इंडिया पोस्ट पेमेंट बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, या बँकेत पैसे पाठवले आहे आणि बँकांमध्ये तुफान गर्दी आपल्याला पाहायला मिळते। आता काही बहिणींना 1500 रुपयाचा मेसेज आलेला आहे। इथं पाहू शकता 1500 रुपयाचा मेसेज आलेला आहे, तर काही बहिणींना 2100 रुपयाचा देखील मेसेज आलेला आहे। आता कोणत्या बहिणींना 1500 रुपये आले, कोणत्या बहिणींना 2100 रुपये येत आहे। लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता जमा झाला आहे। आता मे महिन्याचे पण पैसे आले का, पूर्ण डिटेलवर आपण माहिती पाहूया। कारण लाडकी बहीण योजनेचे फक्त याच बँकांमध्ये पैसे जमा होत आहे आणि बहिणींना 1500 रुपयाचा मेसेज येतोय आणि 2100 रुपयाचा मेसेज येतोय। तर यावर कुठल्याही प्रकारचा आता मे महिन्याचे पैसे नाही, हे फक्त आता 2100 रुपये कोणाला येत आहे, काही किरकोळ बहिणींना दिले जात आहे। आता तुम्हाला जर 1500 रुपये आले असतील आणि जर तुम्ही 2100 रुपयाची प्रतीक्षा पाहत असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती आहे। कारण आजपासून पूर्ण महाराष्ट्रामध्ये 3000 रुपये जमा होणार आहे। पूर्ण महाराष्ट्रात 3000 रुपये जमा होणार। त्यासाठी राज्य शासनाने एक निर्णय घेतलेला आहे की सर्व आता लाडकी बहीण योजनेचे जे पैसे जमा होतात, तुम्हाला माहिती आहे पहिला टप्पा असो, दुसरा टप्पा असो, अशा तिसरा टप्पा, अशा प्रकारे पैसे वाटप केले जातात। कालपासून पैसे वाटपचा कार्यक्रम सुरू केलेला आहे। काल जवळपास 60 लाख बहिणींच्या खात्यात पैसे जमा केले आहे, तर आज 75 लाख बहिणींच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत। तर आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत 21 जिल्ह्यात पैसे वाटप पूर्ण झालेले आहे। ते 21 जिल्ह्यांपैकी जर तुम्ही राहत असाल, तुम्हाला मेसेज आलेला असेल, जर मेसेज आलेला नसेल तर घाबरू नका, 2 दिवसामध्ये या 3 दिवसामध्ये तुम्हाला पैसे येणार आहे। आता उरलेला प्रश्न कोणकोणत्या बँकेत पैसे जमा होत आहे आणि कोणाला मेसेज येतोय आणि 2100 रुपये कोणाला मिळत आहे आणि 1500 रुपये कोणाला मिळत आहे, ही सर्व डिटेलवर आपण माहिती पाहूया। आणि ज्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळत नाही त्या बहिणींनी बँकेत जाऊन काय करायचं, ही सर्व डिटेलवर तुम्हाला माहिती देणार आहे याच व्हिडिओच्या माध्यमातून। कारण शासनाचा एक नवीन GR आलेला आहे, तो GR जर तुम्ही समजून घेतलं तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये प्रमाणे पैसे मिळतील आणि हप्ता तुम्हाला रेग्युलरपणे तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे। कुठल्याही प्रकारची प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही, कायमस्वरूपी तुमचा हप्ता चालूच राहील। फक्त तुम्ही जो नवीन GR आलेला आहे तो समजून घ्या। तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पूर्ण GR समजून सांगतो की तुम्ही बँकेत जाऊन कुठल्या प्रकारचं काय करायचं आहे, सर्व काही तुम्हाला व्यवस्थितपणे माहिती देतो आणि कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झालेले आहे ते सुद्धा तुम्हाला माहिती देणार आहे। ठीक आहे, आता जर तुम्हाला ही इन्फॉर्मेशन आवडली तर व्हिडिओला नक्की आताच्या आता लाईक करून टाका। तुमच्यासाठी खूप महत्त्वाची माहिती आम्ही घेऊन आलो आहे। सर्वात अगोदर आपण ही माहिती पाहूया की लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आता वाटप होतोय, तर आज 75 लाख बहिणींच्या खात्यात पैसे जमा झालेले आहे। बघा, आता जे पैसे जमा झालेले आहे ते 75 लाख बहिणींच्या खात्यात आज पैसे जमा झालेले आहे। लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता 75 लाख बहिणींच्या खात्यात जमा झाला। काल 60 लाख बहिणींच्या खात्यात काल पैसे जमा झालेले आहे आणि आज 75 लाख बहिणींच्या खात्यात 10वा हप्ता जमा झालेला आहे। ठीक आहे, आता जवळपास आपल्याला पाहायला मिळतंय की जवळपास 1,25,000 बहिणींच्या खात्यात पैसे जमा, 1,25,00,000 बहिणींच्या खात्यात जवळपास पैसे आलेले आहे। 21 जिल्ह्यात पूर्ण महाराष्ट्रामध्ये पैसे वाटप कंप्लीट झालेले आहे। जर तुम्ही त्या जिल्ह्यांपैकी राहत असाल, तुम्हाला मेसेज आला असेल आणि मेसेज जर आलेला नसेल, तुम्ही त्या जिल्ह्यातून जरी राहत असाल तरी मेसेज आलेला नसेल, तुम्ही ताबडतोब बँकेत जाऊन हे काम करून घेणं गरजेचं आहे। जर तुम्ही बँकेत जाऊन हे काम केलं नाही
तर तुम्हाला यापुढे योजनेचे पैसे मिळणार नाही, एकही हप्ता तुमचा जमा होणार नाही. कारण लाडकी बहीण योजनेचा आता 10व्या हप्त्यापासून अपात्र बहिणींची यादी सुद्धा तयार करण्यात आली आहे. जर तुम्हाला पैसे आले नाही तर कदाचित तुम्हाला अपात्र बहिणींच्या यादीमध्ये तुमचं नाव येऊ शकतं. म्हणून तुम्ही लाडकी बहीण योजनेचा हप्ता जर तुम्हाला आतापर्यंत 9 हप्ते रेग्युलर प्रमाणे भेटले असतील तर तुम्हाला काळजी करायची काही गरज नाही. तुम्ही 2-3 दिवस वाट पाहू शकता. 2-3 दिवस वाट पाहिल्यानंतर जरी पैसे तुम्हाला जमा झाले नाही, 10वा हप्ता जरी तुमचा जमा झाला नाही तर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा वाट पाहायची गरज नाही. तुम्ही डायरेक्ट सीधा बँकेत जायचं. बँकेत जाऊन तुम्ही स्वतःहून चेक करून घ्यायचं तुमचं अकाउंट वगैरे व्यवस्थित चालू आहे की नाही. कारण सर्वात मोठा प्रॉब्लेम येतो की तुमचं बँक अकाउंटच व्यवस्थितपणे चालू राहत नाही, म्हणून तुमच्या बँकेत पैसे जमा होत नाही. डेबिटीच्या माध्यमातून तुमच्या बँक अकाउंटला डायरेक्ट पैसे जमा होतात आणि तुमचं डेबिटी कसं तयार असतं, तुमच्या आधार कार्डच्या द्वारे. ठीक आहे, तुमचं आधार कार्ड. आता महिला व बाल विकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी सुद्धा माहिती दिलेली आहे की तुमच्या डेबिटीच्या माध्यमातून तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतात. आणि काही बहिणींची असं तक्रार येते की त्यांच्या अकाउंटला पैसे जमा होत नाही, त्यांना 1 हप्ता भेटला, 2 हप्ता भेटला, पुढील पेमेंट त्यांना भेटले नाही. तर त्यांचं मेन प्रॉब्लेम असतं बँकेत. तुम्ही बँकेत जाऊन ही प्रॉब्लेम तुम्ही दुरुस्ती करा. तुम्ही सर्वात प्रथम बँकेत जाऊन काय काम करायचं, साहेबांना भेटून काय विचारायचं, काय करायचं, सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देतो. ठीक आहे. आता 1500 रुपये प्रमाणे 13 जिल्ह्यात आज पैसे वाटप झालेले आहे. बघा, काल महाराष्ट्रामध्ये पूर्ण 9 जिल्ह्यात पैसे वाटप झाले आणि आज 13 जिल्ह्यात पैसे वाटप झालेले आहे. ठीक आहे. आता अशा महाराष्ट्रामध्ये पैसे वाटप होत आहे. 1500 रुपये प्रमाणेच पैसे वाटप होत आहे. 2100 रुपये काही किरकोळ बहिणींना आलेले आहे, सर्व बहिणींना काय आलेले नाही. ठीक आहे. अशा बहिणींना 2100 रुपये आलेले असतील, कदाचित त्यांना 600 रुपयाची जी वाढ झालेली आहे ते तुम्हाला मी सांगतो की कोणत्या बहिणींना 2100 रुपये आलेले आहे. ते सर्व माहिती मी तुम्हाला डिटेलवर देतो. तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तुम्हाला 1500 रुपये आले का 2100 रुपये आले. जर 1500 रुपये आले असतील तर तुम्ही पुढील 2100 रुपयाची वाट पाहत असाल तर तुम्हाला आता सांगून देतो की लाडकी बहीण योजनेची जे 600 रुपयाची वाढ झालेली आहे, एप्रिलपासून तर वाटप होत आहे, पण त्यासाठी काही ठराविक बहिणींनाच ते पैसे दिले जात आहे. ठीक आहे. आता कोणत्या बहिणींच्या खात्यात 2100 रुपये प्रमाणे पैसे जमा होत आहे ही सर्वात मोठी माहिती आहे. ती माहिती मी तुम्हाला सांगू शकतो. आता पूर्ण बँकांची लिस्ट तयार करण्यात आलेली आहे. ठीक आहे. आता तुमचं बँक बघा, बँकेत जे पैसे येताना आता महाराष्ट्रामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे बँकेत आता पैसे येताना तर कोणकोणत्या बँकेत पैसे येणार आहे याची आपल्याकडे माहिती आलेली आहे. ठीक आहे. आता आपण पाहूया की बहिणींना जे आता पैसे वाटप होत आहे ते 60 लाख बहिणींना जे पैसे आलेले आहेत ते कशा पद्धतीने पैसे वाटप होत आहे. 10वा हप्ता 4 टप्प्यामध्ये वाटप होणार आहे. ही गोष्ट अतिशय गरजेची आहे, महत्त्वाची आहे. कारण बहिणींना जे पैसे वाटप होत आहे, एक सोबत बहिणींना पूर्ण महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यात पैसे वाटप होत नाही, टप्प्याटप्प्याने पैसे वाटप होतात. जसं की आता 36 जिल्ह्यांपैकी सर्वात अगोदर या 9 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहे. या 9 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झाले तो पहिला टप्पा. ठीक आहे. हा पहिला टप्पा झालेला आहे. हा पहिल्या टप्प्यामध्ये आता ज्या 9 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झाले 60 लाख बहिणी असणार आहे. किती? 60 लाख बहिणी या पहिल्या टप्प्यामध्ये, 60 लाख बहिणींच्या खात्यात पैसे जमा झालेले आहे. आता तुम्ही 60 लाख बहिणींच्या यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये तुम्हाला आले की नाही ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. पहिला टप्पा हा 20% बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले, म्हणजे 60 लाख बहिणींच्या खात्यात पैसे जमा झालेले आहे. ठीक आहे. आणि आता उद्या जे पैसे वाटप होणार आहे ते म्हणजे दुसरा टप्पा असणार आहे. दुसरा टप्पा कसला? यामध्ये तुम्हाला आता 75 लाख बहिणींना पैसे येणार. ठीक आहे. 75 लाख बहिणींच्या खात्यात यामध्ये पैसे जमा होणार. आता 75 लाख बहिणींच्या खात्यात जे पैसे जमा होणार आहे त्यामधून तुम्हाला 11 जिल्ह्यांची यादी आहे. बघा, 11 जिल्ह्यांची यादी आहे. त्यामधून तुम्हाला 15 इथं पाहू शकता तुम्ही. लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आता तुम्हाला जमा होणार आहे, दुसरा टप्पा जो आता तुम्हाला जमा होणार आहे त्यामधून तुम्हाला 30% बहिणींना पैसे वाटप होतील. म्हणजे अशा 50% बहिणींच्या खात्यात पैसे 2 दिवसामध्ये जमा होणार आहे. ठीक आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 20%, दुसऱ्या टप्प्यामध्ये 30%, अशा 50% बहिणींच्या खात्यात पैसे जमा होतील. बघा, आणि शेवटी बघा आता तिसरा जो टप्पा तो सर्वात मोठा टप्पा असणार आहे. कारण या टप्प्यामध्ये डायरेक्ट 40% म्हणजे 40% बहिणींना पैसे जमा होतील. म्हणजे असं साधारणतः 90% बहिणींच्या खात्यात पैसे जमा होतील आपल्याला 3 दिवसामध्ये. आज पहिला टप्पा झाला, उद्या दुसरा टप्पा, परवा तिसरा टप्पा आणि शेवटचे 10
10% म्हणजे चौथा जो अंतिम टप्पा असणार आहे तो म्हणजे 10% बहिणी ज्या राहिलेल्या असतील त्यांना शेवटचा दिवस असणारे त्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होतील। आता हा शेवटचा टप्पा कसा असणार आहे की ज्या बहिणींचं अपात्र बहिणींच्या यादीमध्ये नाव गेलं असेल तर त्यांना पात्र बहिणींच्या यादीमध्ये नाव टाकायचं की नाही ते चेक करण्यासाठी चौथा टप्पा देण्यात येतो। ठीक आहे, हे अतिशय गरजेचं असतं। आता तुम्हाला सर्व यादी वगैरे मी सांगतो। पहिल्या टप्प्यात आता झालेला आहे, दुसरा टप्पा सुरू होणार आहे उद्यापासून, तिसरा टप्पा परवा आणि शेवटचा टप्पा अशा पद्धतीने पैसे वाटप होणार आहे। ठीक आहे, आता आपण पहिल्या टप्प्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झाले त्या जिल्ह्यांची नावं मी तुम्हाला सांगतो आणि उद्या कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार त्याची सुद्धा मी तुम्हाला यादी देतो। जर तुम्हाला माहिती आवडत असेल तर व्हिडिओला आत्ताच्या आत्ता लाईक करून टाका आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करून टाका। तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती आम्ही घेऊन येत असतो। ठीक आहे, आता आपण पाहूया जिल्ह्यांची यादी। बघा, आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसून येत आहे 36 जिल्ह्यांची यादी आलेली आहे। ठीक आहे, ही 36 जिल्ह्यांची यादी आहे, त्यामधून आता 9 जिल्ह्यांचे पैसे वाटप झालेले आहे। त्यामधून आता दुसरा टप्पा तो अतिशय महत्त्वाचा असणार आहे, तिसरा टप्पा त्यामध्ये 40% बहिणींना पैसे वाटप होणार आहे। आता आपण पाहूया आज ज्या 9 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झाले त्याची यादी आपण पाहूया। ठीक आहे, त्यामधून सर्वात प्रथम जिल्हा आहे पुणे। पुण्याला जर तुम्ही राहत असाल तुम्हाला पैसे आलेले असतील। त्यानंतर रत्नागिरी, त्यानंतर रायगड, त्यानंतर ठाण्याला पैसे वाटप झाले, त्यानंतर नाशिक, धुळेला पैसे वाटप झाले, नंदुरबार आणि जळगाव। ठीक आहे, अशा पद्धतीने या 9 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहे। त्यामधून आणखीन एक जिल्हा आहे तो म्हणजे सांगली। अशा पद्धतीने या 9 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप कंप्लीट झालेले आहे। फर्स्ट इन्स्टॉलमेंट म्हणजे 20% बहिणींना पैसे आलेले आहे या 9 जिल्ह्यांपैकी। जर तुम्ही या 9 जिल्ह्यांपैकी राहत असाल, जर पैसे आलेले नसतील तर तुम्ही उद्या वाट पाहू शकता, कदाचित तुम्हाला उद्यासुद्धा पैसे जमा होतील। कारण डेबिटीच्या माध्यमातून जे पैसे जमा होतात, ठीक आहे, डेबिटच्या माध्यमातून म्हणजे डायरेक्ट तुमच्या बँक अकाउंटला पैसे जमा होतात, तुमच्या बँक अकाउंटला पैसे येतात। तर यामधून तुम्हाला पहिल्या यादीमध्ये नाव आलं नसेल तर दुसऱ्या इन्स्टॉलमेंटमध्ये तुमचं नाव येईल किंवा तिसऱ्या इन्स्टॉलमेंटमध्ये तुमचं नाव येऊ शकतं। अशा पद्धतीने असतं, म्हणून तुम्ही 2-3 दिवस वाट पाहू शकता। 2-3 दिवस वाट पाहिल्यानंतर जर पैसे आले नाही तर तुम्ही लवकरात लवकर बँकेत जाऊन हे काम करायचं आहे। ठीक आहे, आता उद्या ज्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे त्याची यादी मी तुम्हाला देतो, कारण महत्त्वाची यादी आहे। उद्या ज्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे त्याची यादी मी तुम्हाला देतो। आता उद्या सर्वात प्रथम यवतमाळ, त्यानंतर नागपूर, त्यानंतर अमरावतीला, त्यानंतर चंद्रपूर, त्यानंतर गडचिरोली, त्यानंतर बीडमध्ये आणि अशाच प्रकारे नांदेड, बुलढाणा, वाशिम, त्यानंतर गोंदिया आणि भंडारा। बघा, अशा पद्धतीने परभणी, जालना आणि सोलापूर अशा उद्या या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणारे। उर्वरित जिल्ह्यात तिसऱ्या टप्प्यामध्ये आणि चौथ्या टप्प्यामध्ये 10% बहिणींना पैसे येणार आहे। ठीक आहे, अशा प्रकारे उद्या पैसे वाटप होणार आहे। आता तुम्हाला पैसे आले की नाही तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। जर पैसे आलेले असतील तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा, नाही आलेले असतील तरीसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। आता सर्वात मोठा प्रश्न येतो की ज्या बहिणींना 3-4 दिवस वाट पाहूनही पैसे आलेले नाही तर त्या बहिणींनी काय करायचं। ठीक आहे, त्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आहे। सर्वात प्रथम तुम्ही बँकेत लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असताना तुम्ही ज्या बँक पासबुकचं झेरॉक्स दिले असेल, कुठल्याही प्रकारचं बँक असू द्या, स्टेट बँक ऑफ इंडिया असू द्या, ठीक आहे, पोस्टात जरी खातं असेल ते सुद्धा बँक असू द्या, पोस्टाचं बँक असू द्या, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, ठीक आहे, ICICI बँक, कुठल्याही प्रकारचं बँक असू द्या, सर्वात प्रथम तुम्ही 2-3 दिवस वाट पाहायची। जर पैसे आले नाही तर तुम्ही डायरेक्ट बँकेत जायचं। बँकेत जाऊन तुम्ही, ठीक आहे, बँकेत जाऊन तुम्ही सर्वात प्रथम एक चेक करून घेणं गरजेचं आहे। सर्वात प्रथम तुम्ही चेक करायचं की तुमचं अकाउंट जे लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असताना दिलेलं आहे ते आता सुरू आहे की नाही। बघा, तेच आता सुरू आहे की नाही, कारण भरपूर अशा महिला असतात त्यांच्या बँकेमध्ये व्यवहार बंद असतो, त्या कारणानिमित्त त्यांचं बँक बंद होतं, म्हणजे त्यांच्या बँकेचं काहीतरी कारणानिमित्त काहीतरी अडचण असल्यामुळे ते खातं बंद केलं जातं, म्हणून तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होत नाही। सर्वात प्रथम तुम्ही बँकेत जाऊन चेक करायचं तुमचं अकाउंट चालू आहे की नाही। जर चालू असेल तर काही करायची गरज नाही। दुसरी गोष्ट तुम्हाला चेक करायची आहे बँकेत जाऊन, जर तुमचं खातं चालू असेल तर तुमच्या खात्याचे तुमचं आधार कार्ड, बघा
आधार कार्ड तुमच्या खात्याशी लिंक आहे की नाही. जर तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक नसेल तरी सुद्धा तुम्हाला पैसे येणार नाही, कारण जे पैसे जमा होतात ते डेबिटच्या माध्यमातून डायरेक्ट बँक ट्रान्सफर तुमच्या आधार कार्डच्या माध्यमातून तुमच्या बँक अकाउंटला पैसे जमा होत असतात. म्हणून तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे की नाही, भरपूर अशा कारणानिमित्त तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक होत नाही आणि तुम्हाला पैसे येत नाही. अशा भरपूर बहिणी आहेत त्यांना एकही हप्ता आत्तापर्यंत एकही हप्ता जमा झालेला नाही. अशा भरपूर बहिणी आहेत त्यांना 3-4 हप्ते भेटले पण पुढील हप्ता त्यांना भेटलेला नाही. आत्तापर्यंत 10 हप्ते वाटप 10 हप्ते वाटप म्हणजे 10वा हप्ता वाटप सुरू होतं आहे. 9 हप्ते कंप्लीट झालेले आहे. 9 हप्त्यांपैकी कोणाला 2 हप्ते, कोणाला 4 हप्ते, कोणाला 3 हप्ते अशा प्रकारेच आलेले आहे. तर त्यांचं मेन महत्त्वाचं काम आहे की त्यांनी बँकेत जाऊन चेक करायचं की तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे नाही की नाही, तुमचं बँक अकाउंट चालू आहे की नाही. आणि तिसरं सर्वात महत्त्वाचं काम करायचं आहे तुमचं पॅन कार्ड. ठीक आहे, आता तुमचं पॅन कार्ड तुमचं आधार कार्ड प्रमाणे बँक खात्याशी लिंक आहे की नाही. ठीक आहे, जर तुमचं पॅन कार्ड जर तुमचं बँक खात्याशी लिंक नसेल ते सुद्धा तुम्ही चेक करून घ्यायचं. आणि नसेल तर तुम्ही तात्काळ जाऊन तुमचं बँक खात्याशी तुमचं आधार कार्ड लिंक करून घेणं गरजेचं आहे. हे महत्त्वाचं कारण आहे. त्या कारणानिमित्त सुद्धा तुम्हाला पैसे येत नसतील, तुम्ही 2-3 दिवस वाट पाहू शकता. 2-3 दिवसामध्ये जर पैसे जमा झाले नाही तर तात्काळ तुम्ही बँकेत जाऊन हे काम करून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, असं पूर्ण महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यांमध्ये 2-3 दिवसात पैसे कंप्लीट होतात. फर्स्ट इन्स्टॉलमेंट सुरू झालेले आहे. उद्यापासून सेकंड, थर्ड आणि फोर्थ या 4 इन्स्टॉलमेंटपर्यंत तुम्ही वाट पाहू शकता. तुम्हाला आता आज झालेला आहे, उद्या 1, 2, 3 दिवस तुम्ही वाट पाहू शकता. 3 दिवसामध्ये जरी पैसे आले नाही तात्काळ बँकेत जायचं आणि हे चेक करून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, आता तुम्हाला पैसे आले की नाही तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. कोणत्या जिल्ह्यात तुम्ही राहता ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगा. तुमच्या जिल्ह्याचे नाव लिहू शकता. उदाहरणार्थ तुम्ही बीडमध्ये राहत असाल तुम्ही बीड कमेंटमध्ये लिहू शकता, सर बीड जिल्ह्यात पैसे आले नाही. तुम्ही जर जळगावला राहत असाल सर जळगावला आले नाही. चंद्रपूरला राहत असाल सर चंद्रपूरला पैसे आले नाही. असं तुम्ही कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून आपल्याला एक सर्वेसुद्धा कळेल की या जिल्ह्यात पैसे आलेले नाही आणि आपण त्याला पूर्णपणे काहीतरी मदत करण्याचा प्रयत्न करणार. ठीक आहे, असं तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा. फक्त तुम्ही व्हिडिओ पाहता व्हिडिओला लाईक करत नाही. व्हिडिओला लवकरात लवकर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण असं महत्त्वाची जी माहिती आहे ते सर्वात अगोदर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करून द्या. भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये.